सर स्पीडअप घ्या प्लीज. आज कॉल दादांच्या बाजूने राहिला नाही कारण त्यांना नक्कीच टॉस जिंकून गोलंदाजी करायची होती. शैलेश मोहिते साहेब प्लीज स्टेजवरती यायचं, तुमचा देखील मान सन्मान केला जाईल. प्लीज शैलेश दादा. समालोचक सौजन्य ज्यांनी दिलं ते शैलेश दादा प्लीज मंचावरती यायला कमेटी करून तुमचा मान सन्मान मंचावरती केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर टीम विठला देवी स्पोर्ट्स आंबरे एकीकडे बघितलं तर वरडेवाडी टीम आंबरे आणि वरडेवाडीमधील पहिला सेमीफायनलची मॅच. पंचांचा इशारा काय होतो? बॉल द्यायचा आहे का? पाणी. यस पाणी द्यायचं आहे पंचांना. शैली दादांचा देखील मान सन्मान होताना आपण मंचावरती बघतोय. कॅमेरामॅन देखील वर्क करताना. फलंदाजी मार्ग वरती बघितलं स्ट्रायकिंग एंडला सूरज, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे रोहन आणि गोलंदाजी मार्ग वरती वरंडावाडी एक्सप्रेस विशाल. किरण मिसाळ साहेब यांचं देखील मान सन्मान स्टेजवरती केला जाईल. त्यांनी देखील स्टेजवरती यायचं आहे. किरण मिसाळ सर प्लीज. यस पंच मॅचला बरोबर सुरुवात. तुमचा येतोय का आमच्यापर्यंत ग्रीन सिग्नल? बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला सूरज, नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन. थोडंसं आता बघितलं तर कौल आंबे टीम कडून राहिला नाही. आता फलंदाजी करायला आता डिपेंडिंग चॅम्पियन त्यांना बनावं लागेल. त्यांच्या विरोधामध्ये विशाल गोरंडे पहिला बॉल घेऊन असताना विकेट राईट हँड मारा करते. पहिलाच बॉल शॉट पिचकाचा चेंडू, चांगला चेंडू, थोडंसं फंबल क्षेत्रक्षाकडून. पहिल्या बॉलवरती एक धाव येऊन श्री गणेश होतोय टीमचा. एका धावेने मात्र धाव पुढे सरसवतोय ते म्हणजे आई विठला देवी स्पोर्ट्स आंबरे टीमचा. आता स्ट्रायकिंग एंडला येईल पहिल्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर रॉनी अर्थातच रोहन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळेल. तिथे चेंडू झाला एक सुरणी घेऊन मात्र स्ट्रायक एंडला आता रोहनला आणलं जात आहे. पहिला बॉल ते एक धाव, चांगला रनअप आहे, गुड रनअप. ज्यावेळेला स्लॉट मधला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मात्र दिशा दिलीय, चेंडूला मात्र पाठवलंय. वन बाउन्स चेंडू दणदण करत निघून चाललाय. पंच आमच्यापर्यंत इशारा येतोय चेंडू गेलाय तो चौकारासाठी आणि नक्कीच विशाला देखील मोठी विकेट माघारी घालवायची असेल तर चांगले टप्पे हाताळणं गरजेचं आहे. पण रोहन थांबणार नाही आहे आणि त्याने दर्शवून दिलाय. पहिल्या बॉल वरच्या दिशेने चेंडू टोलवला आणि चौकारासाठी. समजदारीचे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असणार रोहन. चांगला चेंडू पहिला बॉल खेळत असताना. आता बघा पुढील चेंडू विशालचा या वेळेला कोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवलाय. चांगला चेंडू, चांगला स्टॉप, चेंडू जातोय डॉट आणि नक्कीच आता ह्या चेंडूवरती तिथे म्हणजे निर्धाव धाव. चांगले प्रकार, चांगला चेंडू, एक पेरी तो एक मेरी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करत असताना विशाल. ज्या वेळेला स्लॉट मधला चेंडू फक्त दिशा दिले कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू दन 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 अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. पंच आमच्या हुशार आहेत, त्यांनी दर्शवलाय चेंडू गेलाय चौकारासाठी. आणि बघितलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा दाखल करती लागलेत 9 असून देखील बघितलं तर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना रोहन आणि सूरज आणि मी आम्ही तिघं देखील रात्री एका सोबत आलो मुंबईला खेळण्यासाठी आणि त्यातीलच आई विठला देवी स्पोर्ट्स टीमसाठी आपण बघितलं स्ट्रायकिंग एंडला रोहन. या वेळेला फुल टॉस बॉल गतीवरती स्वार गोलंदाज, चांगली गोलंदाजी, चांगला लॉलीपॉप चेंडू पण खेळता आला नाही. डायरेक्ट हातामध्ये मारलाय तो म्हणजे गोलंदाजाच्या विशाल वरंडे. एक मोठा नामवंत फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. शेवटचा चेंडू विशेष नक्कीच मोठा फटका खेचावा लागेल. या वेळेला स्लॉट मधला चेंडू शेवटच्या दिशेने नक्कीच विकेट. माघारी जात असताना मात्र मोठा फलंदाज शेवटच्या बॉलवरती विकेट घेतली जाते. रोहन मात्र आता डगावचा इशारा त्याला दर्शवला जातो विशालकडून. चढ पावलाने मात्र माघारी जातो. आता बघूयात वन डाऊन साठी मात्र कोणावरती विश्वास दाखवेल ती म्हणजे टीम आई विठला देवी स्पोर्ट्स आंबरे. पहिलं षटक संपलं, धावा धावा करते लागले त्यामुळे 9. नक्कीच वन डाऊन साठी निघाला तो आता पाचच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुणे पोलीस. पुण्यावरून खास खेळण्यासाठी विशाल टोपले. वन डाऊन साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आणि नक्की त्यांच्या माध्यमातून देखील चांगले फटके आपल्याला बघायला मिळतील. खरं तर विठला देवी स्पोर्ट्स टीमचे अजून देखील 3-4 खेळाडू आले नाहीत. 3-4 म्हणण्यापेक्षा आमचा शंकर नाना काही कारणास्तव आला नाही. नाहीतरी शंकर नाना आला असता तर तुम्हाला देखील त्याने दुसरा विशाल वरंडे काय असतो ते दर्शवून दिलं असतं. नक्कीच या संडेला नाही पण नेक्स्ट संडेला तो देखील येताना तुम्हाला बघायला मिळेल. बघूयात पहिले षटक धावा धापल करतील 9. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वर्ल्डवाडी टीमचा
विनायक विकेट राईट हँड मारा करतो सूरजसाठी. पहिलाच बॉल स्लॉट मधला चेंडू, बॉल काही समजत नाही, धाव काय मिळत नाही, चेंडू जातोय निर्धाव आणि डॉट बॉलनी मात्र सांगता होते. पहिला चेंडू चांगला चेंडू, चांगला टप्पा, सूरजला न समजलेला बॉल आणि नक्कीच यष्टांच्या पाठीमागून यष्टीरक्षक करत असताना विशाल बोरंडे चांगले यष्टा आणि यष्टांचा एकदम सवय राहिलाय, स्लोवर गोलंदाज आहे, नक्कीच प्रहार करावे लागेल सूरजला. या वेळेला बॅट काढता चेंडू हवेमध्ये, एज लागले जेलची संधी आणि इथे तुम्ही झालं, एकच रूपांतर दुहेरीमध्ये होते की काय, फेकी केले आणि नक्कीच 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. विशाल नाराज आहे, ही झेल महत्वाची होती, ही सूरजची झेल होती. कुठेतरी दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्यानंतर ही सुटलेली झेल. आता बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. शाकिबला जर बघितलं, सूरज आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला बॅट कालचा चेंडू, त्याच्यावरती घेतलाय समाचार आणि चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑन रिझनच्या कव्हर करत, त्याच्या डोक्यावरून सीमा रेषे पार येतो सूरजच्या बॅट मधून कणकणीत षटकार. नक्कीच बॅट कालता चेंडू आणि सूरजला टाकलाय, त्याचा समाचार षटकारामध्येच ट्रॅव्हल करताना आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच त्याने दर्शवून दिला. आता मात्र कुठेतरी फटके सजवताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सूरज टोपले, चांगले फटके त्याच्या माध्यमातून खेळले जात आहेत आपल्या टीमसाठी. त्यातीलच पुढे गोलंदाज आहे का चुकटप्पे हाताळणं गरजेचं. या वेळेला आपल्या दिशेने फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक धावतोय, जेलची संधी होती पण थांबला, 1 बाउन्स कलेक्ट केलाय, एकच रूपांतर दुहेरीमध्ये होत आहे आणि नक्कीच आता कुठे मात्र धावफलक पुढे सरसवताना टीम आई विठलाई स्पोर्ट्सचा बघायला मिळतोय, जिथे धावा झाले धावफलकावरती 19. 4 चेंडूचा खेळ झालाय, असून देखील 2 चेंडू विशेष. सूरज टाकीला त्याच्या बॅटमधून देखील मोठे प्रहार येताना बघायला मिळत आहेत. तो सूरज आपल्या शाकिबला बघतोय. या वेळेला पंचदर्शकात विकेट आहे, यष्टांच्या जवळ उभा राहिला होता विशाल, उगाच नव्हता राहिला कारण बघितलं बॉल डॉट होता पण पायाला जाऊन चेंडू पुन्हा यष्टांवरती जाऊन आदळला आणि मात्र त्या जड पावलांनी तंबूचा इशारा दर्शवलाय, तो म्हणजे सूरजला. चांगली खेळी गेली आपल्या टीमसाठी, आपल्या नावासाठी आणि यशार्जे मात्र जड पावलांनी माघारी जात असताना आता बघितलं 4 नंबरसाठी मात्र खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भिवंडीवरून आलेले आहे आम्ही टॉप लिस्ट आपल्याला बघायला मिळतील, ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये एक षटकार खेचून टीमला आपल्या आवडीच्याकडे दिशेला घेऊन घेणारा तो आम्ही आता मात्र स्ट्राईक इव्हेंटला आपल्याला बघायला मिळतो. आजच नवीन जर्सीचं उत्पादन केलं, आजच टीम मोना क्रिकेटमध्ये बसवले आणि त्यानंतरची ती त्यांची खेळी असून देखील बोलतो, पुन्हा पुन्हा बोलेल कारण विठलाई स्पोर्टचे 3 अजून देखील खेळाडू आले नाहीत, जे खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहेत. नक्कीच पुढच्या संडेला देखील ते तुम्हाला बघायला मिळतील. या वेळेला 12 टप्प्याचा चेंडू, शॉर्ट प्रकारचा चेंडू, बॅटचा आणि बॉलचा काही मात्र संबंध नाही, चेंडू जातोय टट, पंचांचा इशारा काय तो षटक संपतोय, धावा धावा करते लागल्या त्या म्हणजे 19. धावा धावपलकावरती शेवटचं षटक, महत्वपूर्ण षटक, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. एकीकडे बघितलं तर विशाल 9 यांना बघितलं तर आम्ही दोघे देखील अष्टपैलू खेळाडू, दोघे देखील धडधाकड फलंदाज, त्यांच्या माध्यमातून हाणामारी करावी लागेल ती म्हणजे चौकार आणि षटकारांची. कशा प्रकारे मात्र फलंदाजी करतील, 6 चेंडू विशेष, शेवटचं षटक कोणावरती विश्वास दाखवेल टीम ओरंडेवाडी आणि नक्कीच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओरंडेवाडी टीमचा दीपक. नक्कीच दीपक आपल्याला बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये, राऊंड विकेट राईट हँडने मारा करेल, त्याच्या विरोधामध्ये फलंदाज पुणे पोलीस विशाल खास पुण्यावरून खेळण्यासाठी आज आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. फिनिशिंग टच देखील त्याच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, विशाला न समजलेला चेंडू, पंच काय दर्शवत आहेत, नक्कीच डिक्लेअरची एक धाव आहे, नक्कीच एकच धाव. पहिल्या बॉलवरती एक धाव म्हणजे धाव फलक जाऊन पोचतो 20 च्या आकड्यावरती. विशाल वर्का पुढे फलंदाज, त्याच्या विरोधामध्ये चांगले टप्पे हाताळावे लागतील. बॉल जर रडार मध्ये आला तर त्याला सीमारेषे बाहेर पोहोचवण्याची ताकद ठेवतोय पुणे पोलीस विशाल. शाबेला पुन्हा एकदा बॉल काय समजत नाही, धाव काय मिळत नाही, पंचांचा काय इशारा येतो, पंच शहानिशा करतायत, पंचांचे बोट आकाशाला. जड पावलेले मात्र आता फलंदाज माघारी जात असताना विशाल टोपले, त्यांना मात्र तंबूचा इशारा दाखवलाय. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये दीपक 2 चेंडू आणि चांगल्या टप्प्यावरती हाताळलेले ते चेंडू. आता तदनंतर मैदानाच्या आतमध्ये कोण जातं, सुमित.
स्पीडअप घ्यायचं आहे सुमित, प्लीज विनंती, कारण वेळ वाचवायचा आहे, कारण आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला फायनल करायचं आहे. ही मॅच खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी, कारण 2 राऊंड जिंकून आले, आता तिसरा राऊंड चालू आहे, जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलमध्ये जाईल. त्यामुळे दोन्ही टीम नक्कीच चुरशीची मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपण बघणारच आहे. कुठेतरी अजून अमरेट टीमला 10 धावा तरी 4 चेंडूमध्ये खेचाव्या लागतील. आता सुमित आला जो फक्त गोलंदाजी करतो, फलंदाजीची गरज पडली तर फलंदाजीसाठी देखील मैदानाच्या आतमध्ये येतो आणि आता त्याला मिळणार आहे तो म्हणजे 4 चेंडू. 4 चेंडूमध्ये त्याला 10 धावा देखील कराव्याच लागतील. तेव्हाच कुठेतरी डिपेंडिंग क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. सेकंड एंडला जर बघितलं सुमित न्यू बॅटर, गोलंदाज दीपक, हो ज्या वेळेला बॅट खालचा चेंडू, आता मात्र एकच धाव गेले. आता अमितला स्ट्राईकवरती आणले जाते. आता सगळी जिम्मेदारी अमितवर आहे. सुमितनं तर सुमितचं काम केलं, 1 रन काढले, अमितला स्ट्राईकवरती आणले जाते. आता राहिलेले 3 चेंडू अमित कशा प्रकारे खेळेल, कशा प्रकारे चौकार आणि षटकारामध्ये ट्रॅव्हल करेल, कारण शेवटचे 3 चेंडू या षटकातील या इनिंगमधील खूप महत्त्वाचे. धावफलक जर बघितलं तर 21 आकड्यावरती जाऊन थांबला आहे. त्याला मात्र पुढे न्यायचं असेल तर अमितच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी व्हावी लागेल, षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. काय होते काय बिघडेल येणारे 3 चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना दीपक वंडेवाडी टीमचा. बघा पुढील बॉल, ओच्या वेळेला नक्कीच चांगला चेंडू, बॉल काही समजत नाही, धाव काय मिळत नाही. आम्ही चित्र वाईटची अपील करतोय, पण त्यांचा इशारा आहे, 6 निशा करतील आणि डॉट बॉलचा इशारा दिला जातोय. आता बघितलं तर 2 चेंडूचा खेळ, 2 चेंडू असून देखील विशेष. काय होईल काय बिघडेल. आमिर सेकंडला अमितला प्रहार करावे लागतील, पटके खेचावे लागतील, षटकार चौकारामध्ये चेंडूला ट्रॅव्हल करावं लागेल. कुठेतरी संत गतीने चाललेला धावफलक तुमच्या आई विठला देश स्पोर्ट्स आंबोली टीमचा. या वेळेला तुषार में आया, स्टंपांचा आवाज मात्र इथपर्यंत आलाय. चांगली गोलंदाजी राहिली दीपकची. शेवटचे षटक बोलला होता हाणामारीचं षटक, पण हाणामारीपासून मात्र दूर ठेवलं जात आहे तुमच्या आई विठला देश स्पोर्ट्स टीमच्या फलंदाजांना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना अनिकेत, बघूयात कशा प्रकारे जे शेवटचा 1 चेंडू त्याला खेळण्यासाठी मिळेल. एका चेंडूवरती त्याला देखील षटकार खेचला तर नक्कीच धावफलक आपल्याला डिफेन्सिव्ह होताना बघायला मिळेल. 1 चेंडू खूप महत्त्वाचा. बघूयात, प्लीज स्पीडअप घ्या फलंदाज, लवकर जायचं. बघूयात 1 चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंडला आपण बघतोय अनिकेतला. चांगले चेंडू यार दीपक वंडेवाडी टीमच्या. चांगली गोलंदाजी, चांगले टप्पे, 5 चेंडू. ओव्हरच्या वेळेला हलक्या त्याने त्याला सन्मान दिलाय. 1च धाव केले, दुसऱ्या धावेसाठी तर धावतोय सुमित. आता काय होतंय, नक्कीच 1 धाव, आता दुसरी चौकार आणि नक्कीच विकेट असेल आणि एका धावेनिशी आता धावफलक जाऊन पोचते 22 आकड्यावरती, म्हणजे 23 टिकून आहे. आई विठला देश स्पोर्ट्स आंबोली टीमला जिंकायचं असेल तर 23 धावा डिफेन्स कराव्या लागतील. त्याच्या विरोधामध्ये फलंदाजी करताना आपल्याला वरंडेवाडी टीमचा विशाल वरंडे आपल्याला बघायला मिळेल. प्लीज विनंती आहे टीम वरंडेवाडी, वेळ घेऊ नका टीम मीटिंगसाठी, प्लीज लगेचच बाहेर या वरंडेवाडी टीम. लगेचच टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. आई विठला देश स्पोर्ट्स आंबोली टीम, प्लीज विनंती आहे, कारण कमिटीला सहकार्य करायचं आहे. जिथे त्यांना 10वा डिफेन्स करायचा होता म्हणजे 23. वंडेवाडी टीम आपले फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचे आहेत. वंडेवाडी टीम आपले 2 ओपनर फलंदाज लगेच मैदानात पाठवायचे आहेत.
थोडस वरंडेवाडी टीम जाऊ द्या ना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, लवकर यायचं प्लीज. वरंडेवाडी टीम आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून झालं आहे इथल्या स्पोर्ट्स अमरेली टीमचं. आणि नक्कीच वरंडेवाडी टीमची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे विशाल वरंडे तर दुसरीकडे राजेश. वरंडेवाडी टीम आपल्या एक्स्ट्राचे खेळाडू इथे उद्या विशाल आणि सुमित. वरंडेवाडी टीमची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एकीकडे स्ट्रायकिंग एंडला विशाल वरंडे, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय तर फलंदाज सुमित. पहिला बॉल घेऊन येत असताना गोलंदाजी मार्क करतो विठला स्पोर्ट्स अमरेली टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय तो म्हणजे वैभव. ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करतो. चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून देखील हाताळले जात आहेत. गेले 2 मॅच बघितलं 4, 5, 6च्या वरती रन एकही दिले नाही. तो म्हणजे गोलंदाज आपण बघतोय वैभव. पण आता त्याच्यावरती आव्हानात्मक गोलंदाजी करावी लागेल त्याला, कारण सगळी जिम्मेदारी आता त्याच्यावरती असणार आहे. कारण त्याच्या विरोधामध्ये जो फलंदाज खेळतोय मोहना क्रिकेट असोसिएशन मधील टॉप 5 मधला एक अष्टपैलू खेळाडू विशाल वरंडे आपण बघतोय. फलंदाजी मार्कसाठी मात्र आता स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळेल. वैभवचे 6 चेंडू खूप महत्वाचे. बघा पहिला चेंडू घेऊन येत असताना विशाल पॉवर प्लेचा षटक, पहिलं षटक कुठेतरी बॉलला ग्रीप भेटत नाही. पण ते वैभवनं खूप सारे पावसाळे बघितले आणि त्याला देखील माहिती आहे कुठला टप्पा कुठे हाताळायचा. आणि त्यानंतर आता बघूयात विशालच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना वैभवचा चेंडू कोणत्या प्रकारे हाताळला जाईल. लेट सी. फलंदाज प्लीज सुरू करा मॅचला. पंच तुमचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येऊ द्या. बस पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. मॅचला करूयात सुरुवात. पहिला बॉल घेऊन येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तो म्हणजे वैभव. ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करेल स्ट्रायकिंग एंडला विशाल वरंडे. पहिला बॉल खूप महत्वाचा. विशालची विकेट देखील खूप महत्वाची. विशालची विकेट घ्या, मॅच बनवा. बघूयात पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट पिच चेंडू त्यावरती घेतलाय समाचार. शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल वंडरफुल. चेंडू निघून चाललाय दणदण करत सीमा रेषे पार. षटकार बोललं होतं असं देखील बोलतोय. बोला आव्हानात्मक मात्र गोलंदाजी असेल, कारण विशाल वरंडे खूप मोठा फलंदाज आहे. त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करायची असेल तर आगीचे गोळे हातावे लागतील, चांगले टप्पे हातावे लागतील. क्रिकेटच्या पुस्तकामधील चांगले टप्पे वैभवच्या बॅटमधून हाताळणं, वैभवच्या गोलंदाजीतून हाताळणं खूप गरजेचं आहे. पहिला बॉल कुठेतरी शॉर्ट पिच प्रकारचा भेटला आणि त्याला मात्र षटकारामध्ये ट्रॅव्हल केला. आता त्यानंतर कमबॅक असा होईल वैभवचा. पहिल्या बॉलवरती मात्र चांगली धावसंख्या फलंदाजी ऐकली विशालने. त्या वेळेला दुसरा देखील बॉल सरळ स्ट्रेटच्या दिशेने मात्र कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू बॅक टू बॅक निघून केलाय सीमा रेषे पार. पंच दर्शवत आहेत षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बोललं होतं विशाल वरंडे त्याच्या विरोधामध्ये जर गोलंदाजी करायची असेल तर चांगले टप्पे हाताळावे लागतील. आणि त्यानंतरची वैभवची गोलंदाजी बघितली. 2 चेंडू दोन्ही देखील पहिला षटपीठ प्रकारचा चेंडू दुसरा स्लॉट मध्ये आणि त्यावरती घेतलेला समाचार. 2 चेंडूवरती 2 षटकार. आता बघूयात वैभव कशा प्रकारे मात्र कमबॅक करेल. नाराज झालाय थोडासा. जिथे बघितलं तर ते ताब्याचं आव्हान रोखायचं आणि जिथे 2 चेंडूवरतीच बघितलं तर 2 षटकार आले. आता तिसरा बॉल बघात लगतचा तिसरा येईल का विशालच्या बॅट मधून. या वेळेला चेंडू उडवलाय, फेकून दिलाय. लॉग ऑनला मात्र कव्हर करत असताना चेंडू सीमा रेषे पार येतोय खणखणीत षटकार. 3 चेंडूवरती 3 षटकार. हॅट्रिक षटकार आले ती म्हणजे विशालच्या बॅट मधून. विशाल वरंडे एक मोठा फलंदाज, त्याच्या बॅट मधून मात्र हा निघून चाललाय चेंडू षटकारासाठी. हॅट्रिक ऑफ 6 ब्रँड आहे तो म्हणजे विशाल. बघूयात वैभव धक्कामध्ये कॅल्क्युलेशन. या वेळेला हेलिकॉप्टर उडवलंय, कुठपर्यंत जाऊन लँड होते बघूयात. लँड झालं बॅक टू बॅक लगतचा चौथा येतोय कणकणीत षटकार. आणि 4थ्या षटकावर आलेला षटकार आणि त्यानंतर होते मॅच फिनिश. वैभवने मात्र आता डोक्याला हात लावलाय. विशाल देखील बोलतोय मी शांत आहे, याचा अर्थ असा नाही की मी संध आहे. आणि त्याने मात्र दर्शवून दिलंय. 4 चेंडूवरती मात्र 4 षटकार खेचले गेलेत. मॅचला मात्र 1 साइड फिनिश केलंय.
फायनल मध्ये पोहोचलेली टीम भुवनडेवाडी काय सांगा की कोणाची नाव काय शाळानंतरच्या मॅचची कहाणी ऐकत बने सर यांच्या आवाजात. थँक्यू सो मच मला बोलण्याबद्दल संधी दिल्याबद्दल. त्यानंतरची मॅच हुंबरवाडी वर्सेस नाटेशी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी प्लीज लगेच या. हुंबरवाडी टीम आणि नाटेशी टीम. थँक्यू सो मच आदित्य चव्हाण. चला प्लीज हुंबरवाडी संघाला लगेच कॅप्टन या. नाटेशी टीम लगेच दीपक कवर लगेच कॅप्टन या. मित्रांनो प्लीज सहकार्य करा. चलो निपुणता गाडवे यांचा संघ असेल प्लीज यायचं लगेच नाटेशी संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन.